ट्रेन आमची आली आहे आणि पप्पा तुम्ही आहे करा. आमची ट्रेन आली तिथे आतमध्ये साफसफाई चालू आहे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे आणि गर्दी तर काहीच नाही आहे स्टेशनला. काहीच फायनली ट्रेनमध्ये बसलो आहे. हां कोणीच नाही आहे तिथे साफसफाई चालू आहे. परत जाऊन तर काहीतरी बोलायचा बडबड करायचा त्याच्यापेक्षा गप बसलेला बरं आहे ते. मुंबई मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस अगले कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक 18 से रवाना होगी. यात्रियों से विनती है नीले काही मस्त पद्धतशीर झोपलं आहे. ही सीट पप्पांची वरती म्हणजे मिडलला त्यांची आणि माझी सीट खाली आहे. सो हा पप्पांना वरती जमत नाही म्हणून मी पप्पांना माझी सीट दिली आणि त्यांची सीट मी घेतली. फुल मस्त उशी ब्लँकेट मस्त पद्धतशीर झोपले. आता मस्तपैकी झोपणार आणि मी सकाळी उठणार. उठल्यावरती तुम्हाला मस्त मस्त कोकणाचे दृश्य दाखवते. सकाळी उठल्यावर भेटूया आपण. आता मस्तपैकी झोपते तर गुड मॉर्निंग गाईज. मस्त झोप झाली. आता सकाळचे वाजले 6 आणि गाडी थांबली आहे. ते माहिती आहे का उक्षीचा जो टर्नल आहे ना तिथेच थांबा दाखवते तुम्हाला. हे बघा बरोबर टर्नलच्या इथे आणि आता इथून बाहेर पडल्यावरती सुंदर असं इथे पुढे गेल्यावरती मस्त असं धबधबा दिसतो. तर गाईज फायनली मी घरी पोचले आणि मी काही शूट केलं नाही कारण का मी झोपून गेले होते त्याच्यामुळे. आणि मी आता घरी पोचलेले आहे म्हणजे घरी मी पोचले काहीतरी 8 वाजताच मी घरी पोचले. त्याच्यानंतर आता फ्रेश वगैरे झाले मस्त अंघोळ वगैरे करून आणि जरा विचार आहे का बाहेर जायचा. सो बघूया म्हणजे बाहेर म्हणजे असं भटकायला उंडगायला कारण संध्याकाळी आज लगेच मुंबईला जायचं आहे आणि मग म्हणून म्हटलं थोडंफार उंडगून घेऊया. फोटोज वगैरे काढू व्हिडिओज काढू. तुम्हालाही दाखवते माझं गाव. तुम्हीही माझ्यासोबत फिरा आणि चला आपण आता आजीला भेटायला जाऊया. माझ्या तुम्हाला दाखवते आजी. तुम्ही तसंही माझी आजी पाहिली आहे पण तरीसुद्धा दाखवते. आणि मी आज वाईट घातलं आहे आणि जर हे खराब करून घेऊन गेले ना मुंबईत तर मग माझी मम्मी खाऊन टाकेल मला. कारण का आधीच तिने मला सांगितलं आहे वाईट कपडे घेऊन जाऊ नकोस पावसात न खराब करून टाकशील. कोण ऐकते. बघितलं ना ब्लॉग माझं काशी करेल. माझ्या ब्लॉगमध्ये हाय कर. मी सगळ्यांना सांगितलं माझी आई दाखवतो. हाय कर आता. हाय बोल कसे आहेत सगळे. बोल सुपारी खाणं पहिलं सोड आणि बोल कसे आहेत सगळे. बरे सगळ्यांना तू विचार कसे आहात सगळे. कसे आहात सगळे. गाईच होते. मी काल काय बोलते. सो हे गाईज. तर आम्ही आता चाललोय असंच. तर आम्ही आता चाललो आहोत मस्तपैकी असंच फोटोशूट वगैरे म्हणजे असंच फोटोज वगैरे काढायला आणि असंच कुठेतरी उंडगायला. मग अशी बोलले मी तसं तर थोडंफार म्हटलं
स्किन पहिला प्रिपेअर करूया. तर पहिला मी स्किन प्रिपेअर करते. जास्त काही नाही लावत. मॉइश्चरायझर, थोडंसं क्वचित असं कॉम्पॅक्ट आणि लिपस्टिक बस. ओके. आणि काजळ. काजळ हे मेन आहे. तर मी निव्हियाचं यूज करते. जास्त नाही लावत. मी कधी टाकत नाही स्किन रुटीन माझी, पण मी आज करते. जरा गावाला आले म्हणजे टाकते ब्लॉगमध्ये. करते तर नेहमीच, पण मी ब्लॉगमध्ये टाकलं नाही कधी आजपर्यंत. आत्ताच मस्तपैकी असं नाश्ता केला आहे. चपाती भाकरी काय बोलतात ते. आणि आज संकष्टी चतुर्थी आहे, माहिती आहे तुला? संकष्टी चतुर्थी आहे आज. आणि तरीसुद्धा मी आज खाल्लेला आहे जवळा, सुकट. आणि जेव्हा श्रावण चालू होईल तेव्हा श्रावण पाळणार, नाहीतर नाही. पण मी श्रावण पाळणार आहे ह्यावर्षी. आणि नॉनव्हेज सोडून देणार आहे मी सगळंच. नॉनव्हेज काहीच खाणार नाही. तर मला असं वाटतं का ह्याच्यातच बडबड करण्यातच माझा दिवस हा भरपूर ब्लॉग मोठा होणार आहे. माझी खूप बडबड असते गाईज. अजून तरी मी इतकी बडबड स्टार्ट नाही केलं, बट खूप माझी बडबड असते, खूप जास्त. आणि गावाला फक्त मी आणि मम्मी झालं, त्याच्यामुळे काय इतकं काही नाही. माझी मम्मी असेल तर अजून थोडंफार मजा येते ब्लॉगला. पण आता तुम्ही मला एन्जॉय करा. लावते इनसाईटचं फाउंडेशन थोडंसं, जास्त नाही. कारण का मेकअप हा करावा माणसाने. आणि मेकअप मला आवडतो, लोकांचं मला माहिती नाही, पण मला मेकअप आवडतो करता. मेकअप केल्याने आपण थोडे छान दिसतो. आणि मेकअपने म्हणजे काय बोलतात ते आता, छान दिसायला होतं. आणि प्रत्येक स्त्रीने हे छान दिसलं पाहिजे मला तरी वाटतं. सो त्यामुळे मेकअप करायचा चला. मेकअप केला हवा पाहिजे. मागाशी आम्ही खूप घाबरलो. आमच्या घराच्या बाहेर बसून काही माणसं, म्हणजे आमच्या वाडीतलेच माणसं आहेत, पुढे बसले आहेत. कारण आमच्या घराच्या इथे बाहेर थोडी गॅलरीसारखी आहे ना, तर तिथे गप्पा मारत आहेत सगळे. आणि आम्ही दोघीच घरात होतो. तर मला वाटलं कोण आहे बाहेर बोलता, म्हणून आम्ही दोघी पण पहिले शांत झालो. पण नंतर उघडून बघितलं तर म्हटलं आपलेच माणसं आहेत, काय नाही. आणि आज आमच्या वाडीत आहे कार्य 12 वय. ॲक्च्युली आम्ही त्यासाठीच आलो आहे, खास करून कार्यासाठी. पण मी म्हटलं थोडेफार फोटोशूट करून टाकूया. आता आम्ही मुंबईला निघू आज रात्री. मुंबईला जायचं आहे. जास्त नाही लावलं आहे, कमीच लावलं आहे. आणि मला माहिती आहे मी मेकअप करून पण छान दिसते. तुम्ही बोलता की छान दिसत नाही, छान दिसते. काय बोलतेस? तर लाल वाव व्हेरी गुड. तसं तुझं पागल उचलते मम्मी शिवाय. मम्मी ब्लॉग बघेल हा मी बघ मला नको सांगूस, मी नाही बोलते. तुला आपल्या इथे बसले. त्याच्यानंतर हा मॅथचा कॉम्पॅक्ट. काय झालं तिच्या ना मगाशी पायाला अळूची खाज लागली आहे. त्याच्यामुळे तिचा पाय मस्तपैकी खाजतोय. मला बोलते तुला नाही का लागली, मला नाही लागली, कारण मी जीन्स घातलं ना. आणि लागली तरी काय नाही आहे. मोबाईलमध्ये बघून जमत नाही. काय बोलतेस? ओके फाईन, बस झालं. मामीला पण लागलं, त्याला तोंड गोर आणि मान काही दिसायची. ओके बस.
काय सांगू तुम्हाला माझी व्यथा, कसं सांगू. काजळ ते मी आता आरशात बघून लावते. तर माझ्याकडे ना आता 2 शेड आणलेत मी आज लिपस्टिकचे की. आणि असं मी एवढी वेंधळी आहे ना का मी कुठे काय ठेवते ना मलाच कळत नाही. म्हणजे अर्ध्या वस्तू इथे तर अर्ध्या वस्तू तिथे, आणि म्हणजे कुठेही काहीही ठेवते मी वेंधळ्यासारखं वागते खरंच. तर मी एक शेड आणलं आहे लिपस्टिकचा, आणि एक दुसरी कुठे गेली, तिसरी लिपस्टिक वेंधळ्यासारखं वागायची कामं करते फक्त, दुसरं काय नाही. हे वाचते ना कटाकटा खाऊ. एक शटर वडाय आता तुम्ही म्हणाल का तू आली आहेस कार्यासाठी वगैरे आणि अशी लिपस्टिक वगैरे लावून बाहेर जातेस, फोटोज वगैरे काढतेस. तर ॲक्च्युली हे आमच्या काही घरातलं नाही आहे, आमच्या वाडीत झालं असतं. तर मग पप्पांनासुद्धा सुट्टी होती आणि म्हटलं कार्य आहे तर आपण जाऊन येऊया. मग काल अचानक ठरलं गावी जायचं, त्याच्यामुळे मी काल फटकन असं तिकीट म्हणजे झालं आणि आम्ही निघालो आणि लगेचच रिटर्न निघणार आणि आलो आहोत तर कार्य मिळेल म्हणून आम्ही कार्यासाठी आलो. पण असं खास करून कार्यासाठी असं नाही आहे, आम्ही एक सहज पप्पांना सुट्टी होती म्हणून आलो आहे. तर प्लीज असा गैरसमज करून घेऊ नका का ही कार्यासाठी आली आणि असं नटून थटून फोटोज वगैरे काढणार मग कार्याला जाणार, तर असं काहीच नाही आहे. आमचं काही असं घरातलं नाही आहे, ते एक वाडीतलं आहे त्याच्यामुळे. पण मी आली आहे, मी माझ्या एन्जॉयमेंटसाठी आली आहे. सो मी विचार केला का चला आलोच आहोत तर का फोटोज आणि ब्लॉग होऊन जाऊ दे, म्हणून मी ब्लॉगसुद्धा करते आज. तर तुम्हाला पण दाखवेन ना तुमचं गाव. लास्ट टाईम तुम्ही बघितलं माझं गाव कसं आहे, पण या ब्लॉगमध्ये तुमचं बघा माझं गाव कसं आहे. आय होप तुम्हाला माझं गाव आवडेल, कारण का प्रत्येकाला प्रत्येकाचं गाव प्यारं असतं. तर त्याला आपलं गाव प्यारं असतं, तसं मला माझं गाव खूप प्यारं आहे. आणि गावाबद्दल बोलायचं झालं तर लहानपणी फारसं तर मी गावालाच असायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिले मामाकडे असायचो आम्ही खूप जास्त, कारण मामाचे आई म्हणजे आमची मामाची आई आणि बाबा वगैरे ऑफ झाल्यानंतरला जायचो तरी, पण अजूनही जातो, असं नाही की नाही जातो, बट खूप कमी झालं आहे मामाकडे जाणं आता म्हणजे आता या ह्याच्यामध्ये. आता आम्ही आमच्याच घरी असतो आणि आता हे आमचं नवीन घर आहे. सो तुम्हाला मी आय गेस माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये आहे की दाखवलं आहे, नसेल बघितलं तर पहिला जाऊन तो ब्लॉग बघा, त्याच्यात मी सगळं सांगितलं का माझं गाव कोणतं काय कोणतं ते. आणि हो आता सध्या निघते, जास्त बडबड झाली, तुम्ही बोर व्हाल. तुम्हाला नजारे पण दाखवायचे गावचे मस्त मस्त. इतकं काही मस्त असं नाही आहे, आम्ही काही पूर्ण जास्त लांब राहणार नाही, दोघीजणी जाऊ, त्याच्यामुळे जास्त कुठे जाणार नाही. पण जाऊ कुठे तर उंडग्या मारू फक्त बस.